तर नाट्यमय गोष्ट आपण पाहूया. कुरुक्षेत्राची ती विशाळ रणभूमी, दोन्हीकडची प्रचंड सैन्य एकमेकांसमोर उभी ठाकलेली. वातावरण कसं अगदी स्तब्ध आणि जड झालेलं. शंखनाद होण्याआधीचे ते काही क्षण, हवेत एक प्रचंड तणाव आणि पुढे काय होणार याची भयानक अनिश्चितता दाटलेली. मैदानावर जरी शांतता असली तरी मैलोनमैल दूर हस्तिनापुरात अंधराजा धृतराष्ट्राच्या मनात मात्र एक भयानक वादळ उठलं होतं. डोळ्यांनी अंध असलेल्या या राजाला स्वतःच्या मुलांबद्दल आणि युद्धाच्या परिणामांबद्दल प्रचंड भीती आणि आतून कमालीची उत्सुकता वाटत होती. या असह्य तणावातून राजा संजय या आपल्या सारथ्याकडे वळतो आणि मग एक असा प्रश्न विचारतो जो इतिहास घडवणार होता. तो विचारतो, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रावर युद्धासाठी जमलेल्या माझ्या आणि पांडवांच्या सैन्यांनी आत्तापर्यंत नेमकं काय केलं? ही फक्त काही वरवरची माहिती नव्हती. हा प्रश्न म्हणजे राजाच्या मनातील पराकोटीची असुरक्षितता आणि भीतीचा मोठा स्फोट होता. आणि इथेच खरी गंमत आहे. भीतीतून जन्मलेल्या याच एका प्रश्नातून पुढे जगातील सर्वोच्च आध्यात्मिक संवादाचा जन्म झाला. ही गीता म्हणजे केवळ रणभूमीवरचा संवाद राहिला नाही, तर ती मानवी आयुष्यातील प्रत्येक कठीण निर्णयाचा मार्गदर्शक प्रकाश बनली. मग शेवटी हा विचार नक्की येतो, माणसाच्या अशा असुरक्षिततेतून आणि भीतीतूनच आयुष्यातील सर्वात महान ज्ञानाची सुरुवात होऊ शकते का?